सर्वप्रथम नांदेड IMAच्या वतीने मी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची माफी मागतो। खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा आजचा संप पुकारलेला आहे, कारण शासनाकडनं काल सायंकाळी 7 वाजल्यानंतर आम्हाला हे नोटिफिकेशन मिळालं की CCMP उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणजे MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी त्यांनी आदेश काढले। आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही इमर्जन्सीमध्ये हा संप पुकारलेला आहे आणि आमचा CCMP उत्तीर्ण डॉक्टरांना MMCमध्ये रजिस्ट्रेशन देण्यासाठी विरोध आहे। त्याची वेगवेगळी कारणं आहेत। मागच्या वेळेसही आम्ही शासनाला सांगितलं आणि त्यावरचे पर्यायी व्यवस्थाही आम्ही सुचवलेले आहेत आणि मागच्या आठवड्यामध्ये वेळोवेळी झालेल्या मंत्री महोदयासोबतच्या मीटिंगांमध्ये सुद्धा आम्ही हे विषय व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु मंत्री महोदयाने कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना सुद्धा काल आदेश पारित केल्यामुळे आमच्याकडे नाईलाजाने संप पुकारण्याशिवाय पर्याय राहिला नाही। शासनाचा उद्देश हा चांगला आहे की ग्रामीण भागामध्ये रुग्णांना सेवा मिळावी। MBBS आणि त्याच्यावरील शिकलेले डॉक्टर ग्रामीण भागामध्ये जास्त सेवा देत नाहीत। हे त्यावेळेस जेव्हा निर्णय शासनाने घेतला होता 2014 साली, त्यावेळेस ती परिस्थिती सत्य होती, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे। मागच्या महिन्यामध्येच शासनानं MBBS पास झालेल्या मुलांचा कंपल्सरी बॉन्ड जो आहे तो सुद्धा कॅन्सल केला, कारण ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग देण्यासाठी गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नाही आहेत। मग गव्हर्नमेंटकडे वॅकन्सी नसताना ग्रामीण भागामध्ये सुविधा मिळत नाहीत, हा मुद्दा खोडला जातो आणि आमचं असं मत आहे की ग्रामीण भागामध्ये MBBS आणि त्यापेक्षा जास्त शिकलेले डॉक्टरसुद्धा जात आहेत। त्यांना व्यवस्थित वातावरण मिळावं, इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं आणि सध्या तयार आहेत आणि प्रत्येक तालुका पेशला ब्रॉड स्पेशालिटीचे सर्व डॉक्टर उपलब्ध आहेत। आजचा दिवस हा आमचा टोकन स्ट्राईक आहे, आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 पर्यंत आणि जर शासनानं नोंदणी आज केल्या तर तो इंडिपेंडेंट स्ट्राईक राहील आमचा। रुग्णसेवेवरती शासनानं हे लक्षात घेतलं पाहिजे की रुग्ण हा डॉक्टरांचा आणि शासनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे। शासनाची आणि डॉक्टरांची जबाबदारी आहे रुग्णांना दर्जेदार सेवा देणे। त्याकरिता मी ज्या पॅथीमध्ये शिकलो आहे त्या पॅथीमध्ये मी जर एक्सपर्ट असेल तर मी दर्जेदार सेवा रुग्णांना देऊ शकतो। मी होमिओपॅथी शिकलो नाही तर मी होमिओपॅथीची सेवा रुग्णांना देऊ शकणार नाही। तसंच होमिओपॅथी शिकलेल्या डॉक्टरांनी ॲलोपॅथी न शिकता किंवा एक 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स जो 2 किंवा 3 आठवड्यामध्ये पूर्ण होतो, त्या कोर्सच्या आधारे सखोल ज्ञान प्राप्त न करता रुग्णांचा इलाज करणे ही धोक्याची घंटा आहे। शासनाने BHMS CCMP धारकांना आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये 9 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन देण्यासाठी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनला विरोध इंडियन मेडिकल असोसिएशनने अनेक वर्षापासून केलेला आहे आणि ते नोटिफिकेशन मागे घ्यावं आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये CCMP धारकांना नोंदणी देऊ नये याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आपल्या देशामध्ये 4 पॅथी उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी। प्रत्येकजण ज्या पॅथीचा अभ्यास करतो त्याच पॅथीचे रुग्णांवर इलाज केले पाहिजेत, हा मुख्य उद्देश नॅशनल मेडिकल कमिशन आणि सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी या दोन्ही अपेक्स बॉडीचा आहे। जर समजा 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स करून आम्ही होमिओपॅथीला विरोध नाही, आयुर्वेदाला विरोध नाही, युनानीला विरोध नाही, प्रत्येक पॅथीचं रुग्ण उपचारामध्ये प्रत्येकाचं एक वेगळं स्थान आहे आणि ते स्थान ॲलोपॅथिक डॉक्टर्स किंवा आम्ही सगळेजण मान्य करतो। आमचा मुख्य मुद्दा हेच आहे की ज्या पॅथीचं तुम्ही शिक्षण घेता त्याच पॅथीचे उपचार तुम्ही रुग्णांवर केले पाहिजेत आणि 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स करून तुम्हाला ते सखोल ज्ञान प्राप्त होत नाही आणि याच्यामुळं रुग्ण उपचारांमध्ये बाधा येऊ शकते, हा मुख्य मुद्दा आहे आणि आरोग्यसेवेवर याचे दूरगामी परिणाम होतील, त्याच्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन हा विरोध करत आहे। आजचा हा IMAचा टोकन स्ट्राईक आहे महाराष्ट्र स्टेटचा। जर MMCमध्ये रजिस्ट्रेशन BHMS CCMP लोकांचं सुरू झालं तर इंडेफिनाईट स्ट्राईक सुरू होईल पूर्ण राज्यभर आणि याचा इमर्जन्सी आरोग्यसेवेवर परिणाम होईल, जे की रुग्णांसाठी राज्याच्या रुग्णसेवेसाठी
धोकादायक आहे. त्यामुळे आमची शासनाला प्रखर मागणी आहे की MMCमध्ये महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल जी फक्त MBBS लोकांसाठी रजिस्ट्रेशन बॉडी आहे तिथे CCMP ग्रॅज्युएट धारकांना रजिस्ट्रेशन देण्यात येऊ नये. आपल्या आंदोलनामध्ये किती संघटनांचा सहभाग आहे सर? आमच्या आंदोलनामध्ये मार्ड, स्टुडंट असोसिएशन, त्याच्यानंतर इंटर्न असोसिएशन, सगळ्या जवळपास ॲलोपॅथीशी मॅग्मो, MSMT जवळपास 8 ते 10 असोसिएशनचा राज्यभर पाठिंबा आहे. ठीक आहे.